Hello student, in chapter number 8 multiples and factors, विभाज्य आणि विभाज्य. What is the meaning of multiples and factors? In this chapter we see what is the meaning of multiples and factors. Suppose first we see what is the meaning of factor. What is the meaning of factor? First we see here we have a 12 laddus. Here we have a 12 laddus and I want to make a part of this 12 laddus. माझ्याजवळ हे 12 लाडू आहेत लक्षात घ्या आणि या 12 लाडूचे मला भाग करायचे आहेत तर मी ते किती प्रकारे भाग करू शकते बघा. सपोज हियर इज अ 12 laddus. Here is a 12 laddus and I want to make a part of this 12 laddus. First we make two parts of this 12, 6 and 6. 6 and 6. Here is a 6 laddus and here is a 6 laddus. I made a two part of this 12 laddus. Then I made a 3 part of this 12 laddus. 4, 8 and then 12. I made a 3 parts of 4, 4, 4. Then I made a 4 parts of this 12 laddus. Here is in each group there is a 4 laddu and in each group there is a 3 laddus. Why I did make a 2, 4 and 3 parts of this 12 laddus? Because 12 is divisible by 1, 12, 3, 6, 2 and 4. 2 and 4. जर का बघा या 12ला 1 ने, 12 ने, 3 ने, 6 ने, 2 ने आणि 4 ने भाग जातो. म्हणून मी इथं तुम्हाला सांगितलं की या 12 लाडूचे मी दोन भाग केले 6 लाडू आले. मी 3 भाग केले प्रत्येकी 4 आले. मी 4 भाग केले प्रत्येकी 3 आले. जर का मी 12 भाग केले तर प्रत्येकी 1 येणार किंवा जर मी 2 दिले तर ते लाडू मी 6 जणांना देऊ शकणार आहे. म्हणजे व्हॉट इज द मीनिंग ऑफ फॅक्टर किंवा विभाजक. आपण याला मराठीमध्ये काय म्हणायचं आहे? विभाजक. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ फॅक्टर हे जर तुम्हाला समजलं तरच तुम्हाला LCM, HCF काढता येणार आणि त्या संख्येचे फॅक्टर्स पाडता येणार. लक्षात घ्या. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ फॅक्टर. फॅक्टर कशाला म्हणायचं आहे? आपण एक संख्या इथं कन्सिडर केलेली आहे 12, 12. आता या 12चे मी किती प्रकारे भाग करू शकते. आता किती प्रकारे मी भाग करू शकते तुम्हाला सांगितलं. मी 2 पार्ट करू शकते, मी 3 पार्ट करू शकते, मी 4 पार्ट करू शकते किंवा मी 6 पण पार्ट करू शकते आणि 6 पार्ट केल्यानंतर प्रत्येकी 2 येणार आहेत. म्हणजे या 12ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे आपण शोधून काढलं किंवा हे शोधणं म्हणजेच त्या संख्येचे फॅक्टर्स पाडणं. लक्षात घ्या. सपोज फॅक्टर्स ऑफ 12 इज 1, 2, 3, 4, 6, 12. म्हणजे फॅक्टर्स ऑफ 12 या 12ला 1 नी भाग जातो, या 12ला 2 नी भाग जातो, 3 नी भाग जातो, 4 नी भाग जातो, 6 ने भाग जातो आणि 12 ने सुद्धा भाग जातो. म्हणजे व्हॉट इज द मीनिंग ऑफ फॅक्टर की काय आहे? फॅक्टर म्हणजे काय आहे की त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे शोधणं
म्हणजेच फॅक्टर्स शोधणं. लक्षात घ्या, ही जी कन्सेप्ट आहे तुमची ही तुम्हाला 5वीत असतानाच क्लिअर व्हायला पाहिजे की फॅक्टर्स काढायचे म्हणजे काय करायचे. तर फॅक्टर्स काढायचे म्हणजे काय करायचं आहे, तर दिलेल्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो. मग याच्यासाठी आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट येणार आहेत किंवा हे प्रत्येक वेळी आपण पाढापाठ असेल असं नाही, 2 ते 10 पाढे असतील तर आपण त्याचे वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे फॅक्टर्स करू शकतो. आता या 12चे कसे फॅक्टर्स करायचे आहेत बघा. 12 कुठल्या पाढ्यात आहेत, 2च्या पाढ्यात आहे. 2 × 6, 2 × 6 या 12चीच फोड मी लिहिलेली आहे. 2 × 6 दॅट इज इक्वल टू 2 हे आहे तसेच लिहिले. या 6चे फॅक्टर्स पडतात का, पडतात. ते काय पडणार आहेत, 3 × 2, 3 × 2 पडणार आहे. म्हणजे या 12चे फॅक्टर्स काय पडणार आहेत, 2 × 6, 2 × 3 and 3 × 2. अशा पद्धतीचे सुद्धा आपण काय करू शकतो, हे फॅक्टर्स लिहू शकतो. किंवा या 12 कुठल्या कुठल्या पाड्यात आहेत हे लिहिणं म्हणजेच त्याचे आपण काय करणार आहोत, फॅक्टर्स लिहिणार आहोत. लक्षात घ्या, या पद्धतीने आपण काय करणार आहोत, एखाद्या संख्येचे फॅक्टर्स लिहायचे आहेत. आता आपल्याला व्हॉट इज द मीनिंग ऑफ मल्टिपल, व्हॉट इज द मीनिंग ऑफ मल्टिपल, हे जसे आपण फॅक्टर बघितले तसे आपण मल्टिपल सुद्धा बघू शकतो. त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, विभाज्य. विभाज्य म्हणजे जी संख्या आहे त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो. सपोज वी टेक वन एक्झाम्पल दॅट इज द 20 divided by 5. What is the answer? 20 divided by 5. Here we have to make a division. 20 divided by 5. 5 4s are 20. Remainder is 0. Answer is 4. Quotient is 4. 5 is a divisor and divider is a 20. So 20 is a multiple of 5. 20 is a multiple of 5. म्हणजे 5 या संख्येने 20 ला भाग जातो. अशा पद्धतीने आता जर का आपण उदाहरण घेतलं 1000, सपोज वी टेक 1000. व्हॉट इज द मीनिंग ऑफ 1000? 200 × 5. 200 × 5 बघा, म्हणजे 200 × 5. या 1000ची आपल्याला फोड काय करता आली, 200 × 5. सो what means that 1000 in multiple of 200. हे 1000 जे आहेत हे 1000 हे 200 चे मल्टिपल आहे. कारण सपोज हियर वी हॅव टू मेक अ डिवायडेशन. 1000 डिवायडेड बाय 200 म्हटलं तर 200 5s are 1000. रिमाइंडर इज 0. क्वोशंट इज 5. Dividend in 1000 and divisor is a 200. म्हणजे हा 1000 हा 200 चा काय आहे, मल्टिपल आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, या चॅप्टर मध्ये विभाज्य आणि विभाजक शोधायचे आहेत. कशा पद्धतीने करायचे आहेत किंवा याच्यासाठी लागणारी जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे ती टेस्ट काय करणार आहोत आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, इन 5th स्टँडर्ड द फर्स्ट प्रॉब्लेम सेट नंबर 32 वी हॅव टू सॉल्व प्रॉब्लेम सेट 32. प्रॉब्लेम सेट 32. they give us the first one is 8. find the divisors of following numbers. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला डिवायझर्स काढून दाखवणार आहे. तुम्ही ते कोणत्याही पद्धतीने वापरा, पण जे तुम्हाला सोपं पडतंय तशा पद्धतीने काढायचं आहे. बघा हे 8. आता 8 या संख्येचा विचार करायचा. 8 ही संख्या छोटी आहे. आपल्या लक्षात येईल की कुठल्या कुठल्या पाड्यात आहे, तर 2च्या पाड्यात आहे, 4च्या पाड्यात आहे, स्वतः 8च्या पाड्यात आहे आणि 1च्या पाड्यात आहे.
एक लक्षात घ्यायचं की कुठल्याही संख्येला एकने आणि त्याच संख्येने नेहमी भाग जातोच. 1 इज अ डिवायझर, देन 2, देन 4 अँड देन 8. किंवा हे 8 आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 4 into 2, 4 into 2, then 2 into 2 into 2, 2 into 2 into 2. हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही, ह्याचा उपयोग तुम्हाला नंतर होणार आहे. जरी डिवायझर्स आपण अशा पद्धतीने पाडले तरी होणार आहे, फक्त हे आत्ता सरावासाठी लक्षात ठेवायचं आहे. देन द सेकंड वन, देन द सेकंड वन 5. आता विचार करायचा 5 हे 5 सोडून कुठल्या वेगळ्या पाड्यात आहेत का? नाही. 5 हे 5 सोडून कुठल्याही वेगळ्या पाड्यात नाहीत. सो 1 and 5, 1 and 5. So the divisors 1 and 5. Then the third one 14. 14 हे कुठल्या कुठल्या पाड्यात आहेत? 1 च्या पाड्यात आहेत, 14 च्या पाड्यात आहेत. बरोबर. त्याच्यानंतर कन्सिडर करा 2, 2 च्या पाड्यात आहेत का? आहेत. 2 and 7, 2 and 7. Then 14 that is equal to 2 into 7, 2 into 7, 7 दुने 14. Then 10, then 10, 5 into 2, 5 into 2. हे 10 चे डिवायझर्स काय पडणार आहेत बघा? 1, 2, 5 and 10. 1, 2, 5 and 10. Then the 7. This is the fourth one. Fifth one is a 7. 7 is a divisor of 1 and 7. Then 22. Sixth one is a 22. आता 22 ला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो विचार करा. 1 ने जातो, 2 ने जातो, त्याच्यानंतर 11 ने जातो आणि त्याचबरोबर 22 ने सुद्धा जातो. 22. देन हेच आपण कसं लिहिणार आहोत? 11 into 2, 11 into 2. Then the 6th, 7th one is a 25. आता 25 कुठल्या कुठल्या पाड्यात आहेत? 2 च्या पाड्यात आहेत का? नाही. 3 च्या आहेत का? नाही. 5 च्या आहेत का बघा? आहेत. 5 5 are 25. So 1, 5 and 25 and 25. Then the 32. 8th one is a 32. 32 कुठल्या कुठल्या पाड्यात आहेत बघा? 2 च्या आहेत, 16 च्या आहेत, 8 च्या आहेत, 4 च्या आहेत. So 1, 2, then 4, 8, 16 and 32 and 32 and 33 is 1, 11 and 33. In this way we solve a problem set number 32. आता मी याच्यानंतर तुम्हाला एक 10 गणितं देणार आहे. ती गणिताचे तुम्ही काय करायचे? तुमच्या वहीमध्ये फॅक्टर्स लिहायचे आहेत. तुम्ही या पद्धतीने काय करायचं? दोन्ही पद्धतीने लिहिण्याचा सराव करा. हा प्रॉब्लेम सेट नंबर 32 आहे. इट इज व्हेरी सिंपल. म्हणजे हा सोपा आहे. याच्यापेक्षा थोडीशी वेगळी गणितं मी तुम्हाला देते आणि ती तुम्ही काय करायचे? तुमच्या वहीमध्ये सराव करून लिहायची आहे. Make the factors of the following numbers. Write the factors of following numbers. Write the factors of following number. आता याचे आपल्याला फॅक्टर्स लिहायचे आहेत बघा. इथं 15 चे लिहा, then 20, then third one 21,
fourth one 18, fifth one 26 चे फॅक्टर्स लिहा. त्याच्यानंतर 34 चे लिहा. त्याच्यानंतर आपण 40 चे फॅक्टर्स लिहू शकतो. देन 8th one is 29 चे फॅक्टर्स काय पडतात का बघा. देन 34 झालेलं आहे. 35 घ्या. 35 चे फॅक्टर्स घ्या. अँड देन 44 इथपर्यंतचे फॅक्टर्स आपण आता या 44 म्हणजे 50 च्या आतल्या संख्या लक्षात घ्या. या 5 पर्यंतच्या पाड्यात किंवा जास्तीत जास्त 10 पर्यंतच्या पाड्यात आहेत. त्यामुळे किमान तुम्हाला 2 ते 10 तरी पाडे यायला पाहिजेत. आणि या पद्धतीने जरी तुम्ही 10 × 2 अशा पद्धतीने जरी फॅक्टर्स शोधत गेला तरी सुद्धा तुम्हाला ते येणार आहे किंवा तुमच्या लक्षात येईल. सो इन दिस वे वी स्टडीड हिअर what is the meaning of multiple and what is the meaning of factor, and we solve problems at number 32 here. So thank you.